श्री स्वामी समर्थ. तर तुमच्या सर्वांचे स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत. महाशिवरात्रीला अशी करावी शिवाची पूजा आणि हे नियम विसरू नका. यावर्षी 2024 मध्ये महाशिवरात्री 8 मार्च रोजी शुक्रवारी आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि उपवास ठेवण्यासाठी अनेक महत्त्वाचे नियम आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. या नियमांचे पालन केल्यास महाशिवरात्रीचे पूर्ण फळ लवकर मिळते आणि भगवान शिवाची कृपाही कायम राहते असे मानले जाते. काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांच्याकडून महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासनेचे महत्त्व जाणून घेतो. महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासनेचे नियम. तर नियम क्रमांक 1, महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासना करणाऱ्यांसाठी पहिला नियम म्हणजे 1 दिवस आधी तामसिक अन्न, मद्यपान, धूम्रपान इत्यादींचे सेवन करू नये. नियम क्रमांक 2, महाशिवरात्रीच्या पूजेसाठी बेलपत्र, धतुरा, फुले, अक्षता, पांढरे चंदन, भस्म, गंगाजल, कापूर, गाईचे दूध, उसाचा रस, मध, पोळी, शमीची पाने, मंदाराची फुले इत्यादी पूजा साहित्याची व्यवस्था करा. माता पार्वतीसाठी सौंदर्य सामान ठेवा. नियम क्रमांक 3, महाशिवरात्रीला भगवान शंकराला नैवेद्य अर्पण करण्यासाठी थंड पदार्थ, मालपुआ, हलवा, लस्सी, मध इत्यादींची व्यवस्था करा. नियम क्रमांक 4, महाशिवरात्री व्रताच्या दिवशी अन्न खाऊ नका तर फळे खावा. या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून शिवाची पूजा करू शकता. नियम क्रमांक 5, महाशिवरात्री व्रताच्या संपूर्ण दिवसात झोपणे टाळा. उपवासात झोपण्यास सक्त मनाई आहे. नियम क्रमांक 6, जेव्हा तुम्ही शिवलिंगाची प्रदक्षिणा कराल तेव्हा अर्धीच प्रदक्षिणा करून परत या. शिवलिंगाची संपूर्ण प्रदक्षिणा निश्चित आहे. नियम क्रमांक 7, महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस, हळद, शंख, नारळ, केवड्याचे फूल इत्यादींचा वापर करू नये. हे शिवपूजन निषिद्ध मानले जाते. नियम क्रमांक 8, महाशिवरात्री व्रत आणि उपासनेमध्ये ब्रह्मचर्य नियमांचे पालन करा. नियम क्रमांक 9, महाशिवरात्रीच्या उपवासात रात्री जागर करावा. याने व्रताचे अधिक फळ आणि पुण्य मिळेल. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागराचे महत्त्व सांगितले आहे. नियम क्रमांक 10, महाशिवरात्री व्रताचे पारायण निशिता कालाच्या शुभ मुहूर्तावर करावे, कारण चतुर्दशी तिथीच्या समाप्तीपूर्वी पारण करण्याचा नियम आहे. सोमवारी उपवास करणाऱ्यांनी या चुका टाळा. महादेवाची कृपा नव्हे तर होईल अवकृपा. हिंदू धर्मात भगवान शिवाचे असंख्य भक्त आहेत जे सोमवारी उपवास करतात आणि महादेवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा सोमवारी करणाऱ्यांची प्रथा आहे. सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे. तसं बघायला गेलं तर 1 कळश पाणी अर्पण करूनही भगवान शिव प्रसन्न होतात. सोमवारी महादेवाच्या पूजेदरम्यान भगवान शंकराला अनेक वस्तू अर्पण केल्या जातात, परंतु अशा अनेक गोष्टी आहेत ज्या चुकूनही सोमवारच्या उपवासात करू नये. त्यामुळे मुलीला तुमच्यावर क्रोधित होऊ शकतात.
धन्यवाद.